तर भावांनो, तुमचं स्वागत आहे का नवीन व्लॉगमध्ये. आता मी चाललो आहे भेटायला माझ्या लव्ह ऑफ माय लाईफला. तुम्हाला मी दाखवणार आहे थोड्या वेळामध्ये. आणि तुम्ही बाकी कसे सर्व मला सांगा आणि मला ते सांगा. खूप दिवसानंतर आपण भेटलो आहे. मी खूप टायमानंतर व्लॉग बनवतो आणि मी भाई सकाळी उठलो आहे. आज किती वाजता? 6 वाजता उठलो आहे. तर भावांनो, सनलाईट चेक करा तुम्ही गाईज. आणि आता मी चाललेलो रेडी होऊन. तुम्ही मला नोटीस केला असाल, मी जरा वेगळा दिसतो. माझी लुक जरा खूप वेगळी आहे. गेस करा माझ्यामध्ये काय डिफरन्स दिसतो. तुम्हाला मी सांगितलं मी माझ्या लव्ह ऑफ माय लाईफला भेटायला चाललो आहे. तर तुम्ही मला कमेंट करा, काहीतरी आयडिया द्या. तर मी काय जाऊन बोलायचं तिथे, हे ते रेडी पण झालो आहे गाईज. बघू शकता तुम्ही बघू शकतात आमच्या स्कूलची स्पोर्ट्स डे चालू आहे. ग्राउंडमध्ये काय पब्लिक आहे सकाळ सकाळी मॉर्निंगला. अशीच सर्वांनी भाई हे ठेवा. तर आपला आजच्या दिवसाचा टार्गेट कंप्लीट झाला वॉकचा, स्टेपचा. बघू शकतात काय पब्लिक आहे. अँड तर भावानो, मी आता आलो आहे ग्राउंडमध्ये. तुम्हाला मी दाखवतो पार्कमधला व्ह्यू बघा गाईज. ऑलरेडी माझ्या एकदा हेअरस्टाईल आणि माझ्या लुकला जरा कमेंटवरती फटाफट भरपूर सारे कमेंट करून टाका भावांनो. न टाईम घालवता व्हिडिओ चालू ठेवता कमेंटवर करून टाका 4-5 फटाफट. बट दाखवतो तुम्हाला व्ह्यू. चला निघून जातो आता. आणि गाईज तुम्ही बघू शकतात इथे फुल क्राऊड आहे. खूप लोक चालत आहेत सकाळ सकाळी मॉर्निंग वॉकला येतात. तुम्ही पण मॉर्निंग वॉकला येत जावा. तर आपण आता ग्राउंडच्या बाहेर निघालो, बघू शकतात. आणि आपण जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मी चाललो आहे एका स्पेशल पर्सनला भेटायला. तर स्पेशल पर्सनसाठी मी काय तयारी वगैरे काय केली नाही. फक्त एक बॅग सोडून काय नाही माझ्याकडे. आणि अजून जाणार मी सकाळी. माझ्या मित्राला कांडीला बोलवलेलं. कांडी पण आता जरा बिझी झालं आहे भरपूर. कांडी भाई आता बिझी झाला आहे. आता काय येत नाही आमच्यासोबत, काय नाही. खरं तर तो लागला आहे का जॉबला लागला आहे, चांगली गोष्ट आहे. त्याचा टायमिंग 8चा आहे. तर त्याला लवकर निघावं लागतं 8, म्हणून त्याला नाही जमत. आणि आता वाजलेत 6:30. आणि 6:30मध्ये पण तुम्ही बघू शकता केवढी धूप, तेवढी किती हे आली आहे. 6:30मध्ये पण तुम्ही बघू शकतात किती सनलाईट आली आहे. वाव. तर आपण या दुकानामध्ये आपण नाश्ता केला. आता काळा चौकीमध्येच आहे. मस्ताना भेटतो नाश्ता. तुम्ही पण येऊन ट्राय करा. आपण आता रोड क्रॉस करताना कधी बोलून नाही करायचा. मागाशी होतो मी काळा चौकीला. आता हा आहे आंबेवाडीमध्ये तर मला भेटण्यासाठी आंबेवाडीमध्ये यावं लागतं. आणि आता काय जस्ट 1 मिनिटामध्ये आता मी जाऊन भेटणार आहे. तुम्हाला मी जस्ट दाखवतो. तुम्हाला मी ज्या गोष्टीसाठी तुम्हाला मी थांबवलं ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता जिम आहे. जिमबद्दल बोलवतो, तुम्हाला दाखवतो आपली जिम. तर आपला वर्कआउट झाला आहे. चेस्ट वर्कआउट फुल तगडावाला. हे काका वगैरे मला लय मोटिवेट करत होते. बघू शकतात फुल ओल्ड स्कूल वाईब आहे या जिममध्ये फक्त मेहनत करायला आली पाहिजे तुम्हाला बस. बाकी जिम कसाही असू दे, काय फरक नाही वाटत पडत. बघू शकतात इथे हे आहे. आणि जो मागाशी तुम्हाला दाखवला तो दुसऱ्या रूममधला आहे. पाहू शकतात फुल वाईब येते ओल्ड स्कूलवाली, फुल कडक. बघा तर गाईस, टी शर्ट तर मी नाही काढत आहे. टी शर्ट काढलं तर अजून टेम्परेचर वाढेल भावा जिममधलं, म्हणून सॉरी गाईस. तर भावांनो, तुम्हाला जसं मी सांगितलं लव्ह ऑफ माय लाईफ इज माय जिम. अँड
अजून काय आहे, आपण ही एकच गोष्ट आपल्याला आवडते. तर पाहू शकतात भावांनो, इथे सकाळी इकडे स्कूलची स्पोर्ट्स डे चालू आहे. आमच्या स्कूलचीच आहे. फुल शाळेची आठवण आलेली आहे भरपूर. सकाळ सकाळी पोरं इकडे मस्ती करतात ग्राउंडवरती, रनिंग रेस. अजून एक सांगतो तुम्हाला भावांनो, मी खूप टायमानंतर आज जिमला आलो आहे आणि फुल एकदम एनर्जेटिक वाटतं बॅन. फुल एकदम हार्ड वाटतं, एकदम एनर्जी बॅन, फुल पॉवर वाटते भावा. आजचा दिवस फुल एनर्जेटिक जाणार. घरी जाणार, एक प्रोटीन शेक पिणार. प्रोटीन शेक तुम्हाला मी दाखवतो कशी रेसिपी आहे त्याची. तर आता मला दिसतात सर्व लोक कामाला जाताना, सकाळी कामाला जायला किती सॅड वाटते मग. आणि आपण आता जस्ट एक व्हिडिओ टाकला तर जस्ट लाईक अ ट्रेलर होता, तुम्हाला फुल पिक्चरसारखा दाखवणार. वेट अँड वॉच. म्हणजे मी अजून वर्कआउट व्लॉग टाकेन आणि वर्कआउट स्प्लिट टाकेन, तुम्हाला सांगेन वर्कआउट कसा, डाईट कसा फॉलो करायचा वगैरे वगैरे, डाईट वगैरे पण टाकेन. तर सकाळचा फॉग बघू शकतात भावांनो, आणि सनलाईट पण बघू शकतात. फॉग प्लस सनलाईट फुल मस्त वाटतं. पहा तुम्ही सकाळी उठून कधीतरी बघा काय व्ह्यू आहे. तर भावांनो आज खूप भारी वाटतं आहे, एकदम मस्त वाटतं आहे. फिलिंग फुल बॉडीमध्ये सोरनेस आहे. थर्ड फ्लोअर. तर भावांनो हा बघा, हा तो त्याला सकाळी आपण मिस केलं, जिम मध्ये आला नाही. हे बघा उद्देश, मला नाही मिस केला जिम मध्ये, तो येतच होता आमच्या सोबत. आणि आता आपण करत चाललोय एंड ब्लॉग. आता जरा फिरून आलो आणि काय हे काय होतं, आता आम्ही चाललोय जरा एंड ब्लॉग. आता आपण चाललोय एंड करायला ब्लॉग. असं बोल ना, एंड काय शब्द येत नाही, करावा लागणार आहे. कशाला एडिट, जे हाय तेच टाक. आता एवढं बनवलंच ते बन वाटत नाही. बोल लवड्या, काय लवड्या कॅमेरा. एवढा शाय कसं वाटतं तुम्ही लोकांना, काय समजत नाही. अरे असं समज न सांगता असं बोल. पब्लिक एन्झायटी एरिया मध्ये आताच बघ ना, आता हे लोक मध्ये झाले, आता कसं वाटणार ते. काय नाही वाटत लाव. काय 2 मिनिटं येऊन बघून एवढं विसरून पण ना ते लक्षात ठेवून. आता तुला असं कोणतरी भेटला माणूस असा ट्रेन मध्ये आणि असं काहीतरी करत असेल, तू पण 2 मिनिटासाठी शिव्या घालशील, अरे काय त्या करता, तू पण विसरून जाशील. आता आतापर्यंत तुला लक्षात पण नसेल तू किती जणांना असं बोलून झालाय, समजला. तर हे डोक्यात ठेवायचं भाई, मेंटॅलिटी चेंज होते. फुल कॉन्फिडन्स बिल्ड करतोय आता. कॉन्फिडन्स ऑन टॉप आहे भाई, ऑन टॉप. उद्देशचा पण अनकॉन्फिडन्स. उद्देश जरा आहे, उद्देश शांत होतो कॅमेरा चालू झाला की, नाहीतर लगेच बंद करून टाकला. नाही तर त्याचे विषय हार्ड असतात उद्देश. हा जरा न्यू आहे, बिगनर आहे तो पण, तर त्याला पण हे वाटतं शाय ब्लशिंग. बघा लोक, भाई तुला लास्ट ब्लॉग मध्ये कधी बघितलंय, त्याच्यानंतर तुला बघितलंच नाही. आपले लोक, सिद्धिविनायक, हा माझे ऑडियन्स वाले वाट बघत होते, विचारत होते एवढं कांडी आहे कुठे, कांडी अजून. तुझा रोज येत जा माझ्या ब्लॉग मध्ये. मी तर रोज कार घ्यायची आहे, भाव होता का गाडी चालव ब्रिज वरती मध्येच तू वर जातोस, माझं झपकन खाली येते आणि स्पीडला भाई 80-90 ला टेकवायला. भाई एरियामध्ये मी कधी 60च्या वर गेलेलो मला आठवत नाही, पण भेंचूर जेव्हा एकटा होतो ना गाडीवरती, भाई 80-90 खेळतोय दिसता. मला 100 टेकायचे ते, पण गाण काय वाटतं हे टेम्पोवाले आले मध्येच माहिती ब्रेक मारतात. सबकॉन्शियस माइंड मध्ये तू जेव्हा विचार करत असतोस ना, तेव्हा तुझा एक माइंड आहे ना, तो तू आहे ना डे टू डे जे ऍक्टिव्हिटीज करतो ना ते बरोबर करत असणार. मागे माझं असं मुद्दा झालं नाही की तू अरे हे दुसरं काय करतोय, हे काय करतो. तू तुझ्या विचारांमध्ये असतोस आणि नंतर ज्या विचारांमधून बाहेर येतोस ना तू, तेव्हा तुला आठवतं रे मी हे काय करत. म्हणजे इथं कसं बोललं, आता मी मिंड कॉलनीत होतो, मला कळलं नाही मी एमडी जाऊ कधी पोहोचलो. जेव्हा ते गाडी अशी ती स्पीड ब्रेकवर धक्का घालला ना, तेव्हा मला असं हे झालं थोडं की अरे म्हणजे कंट्रोल करायला बघ एकदम तू माइंड असं तुझं हे करतं की जरा